ह्या फिल्म मध्ये मी नव्हतोच. ओके. जे मी आदी नावाचं कॅरेक्टर करतोय. सो फायनल डायलॉग कॉपी झाल्यानंतर ती एकदा आम्ही नरेट केली आणि ती वाचल्यानंतर दादाने मला विचारलं की आधी तू का नाही करत आहेस. समाजभान राखून समाजभान ठेवून केलेला विनोद हा प्युअर विनोद असं मला वाटतं. कारण आणि समाजभान सोडून केलेला विनोद हा गढूळ विनोद. मी सकाळी एक्सरसाइज करत असताना एक लहान मुलगी म्हणजे दुसरी तिसरीतली असेल ती धावत आलेली माझ्या मागे, ती दमलेली खूप. आणि मी बोललो काय आलं तर तिची मागून आई आली. ती बोलली अहो तिने तुम्हाला त्या गेटवर बघितलं, ती जवळजवळ अर्धा 1 किलोमीटर तुमच्या मागे धावत आली आहे. मला सांगायला आवडेल की खरं आधी 7 मित्र होते. अच्छा. त्याच्यानंतर मग एकाचं काम असं आलं की नाही ह्याची गरजच नाही. त्यामुळे ते एक कलाकाराचं करिअर आम्ही बंद केलेलं आहे त्याच्यामुळे. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे आणि माझ्यासोबत आहे प्रथमेश. प्रथमेश कसा आहेस? मी चिकी चिकी बूम आहे. सध्या हेच चालू आहे. खूप मस्त. आणि अभिनेता आणि लेखक हा प्रवास कसा चालू आहे? आणि एकीकडे हास्यजत्रा, एकीकडे चित्रपटाचं प्रमोशन, किती धावपळ सुरू आहे आणि किती रिलॅक्स्ड आहेस? आत्ता जो बसलोय तेवढाच रिलॅक्स आहे, पण धावपळ खूप चालू आहे. कारण प्रमोशन पण चालू आहे, हास्यजत्रा पण चालू आहे, हास्यजत्रेच्या ऑनलाईन मीटिंग्स पण चालू आहेत, फिल्मच्या संदर्भात काही मीटिंग्स आहेत त्या पण चालू आहेत. कारण हे शेवटचे काही दिवस आहेत ना की ते फिल्म आपण प्रमोट करतो. सो धावपळ खूप चालू आहे, पण ती मजेशीर धावपळ आहे किंवा हवी हवीशी असणारी धावपळ आहे. ती एन्जॉय करतोय मी. आणि अभिनेता लेखक हा बॅलन्स जो आधीपासून चालू होता, जो हास्यजत्रेत तू बघत आलीस आतापर्यंत, तो आताही करतोय. फक्त एवढंच आहे की आता एक नवीन कॅटेगरी ओपन झाली आहे की सिनेमाचा लेखक. सो ते बॅलन्स करताना खूप मज्जा येते मला. मी एन्जॉय करतोय हे आणि असंच करत राहीन. पण किती डिफिकल्ट आहे म्हणजे एपिसोडिक लिहिणं आणि चित्रपटाचा संपूर्ण गाभा डोळ्यासमोर ठेवणं आणि ते लिहिणं. डिफिकल्ट नाहीये पण आव्हानात्मक नक्कीच आहे. कारण 15 मिनिटाचं स्किट लिहिणं, कारण 15 मिनिटाच्या स्किटमध्ये आपण बघतो की आम्हाला पंचेस हवे असतात. कारण ह्युमर शो आहे, कॉमेडी शो आहे. फिल्म लिहिताना त्यातली कॅरेक्टर्स, त्यांचे स्वभाव आणि कथानक आणि गोष्ट, त्यात येणारे ट्विस्टन, हे सगळं एकत्र करून ते कॅरेक्टर त्यावेळी काय रिॲक्ट होईल ते विचार करून लिहावं लागतं. बरं आता चल सस्पेन्स ह्युमर आहे तर असाच ह्युमर करायचा आहे का, तर नाही, तो त्या सिच्युएशनला गेला पाहिजे. सो ते डोक्यात ठेवून लिहावं लागलं. आणि त्याच्यापेक्षाही सर्वात मोठी गोष्ट म्हणजे चिकी चिकी बुबुम बुम हा जो सिनेमा आहे हा रिअल टाइम मधला सिनेमा आहे. म्हणजे 2 तासात घडणारी गोष्ट आहे, तर तेही डोक्यात ठेवून लिहावं लागलं. म्हणजे कुठेतरी म्हणतो ना आपण की इंटॅक्ट गोष्ट ठेवावी लागते आत्ताच्या सध्याच्या ऑडियन्सला. सो ते डोक्यात ठेवून लिहावं लागलं. सो डिफिकल्ट नव्हतं पण आव्हानात्मक नक्कीच होतं. पण कसं असतं की जेव्हा एखाद्या कलाकृतीला 2 लेखकांची नावं जातात, बरोबर, आता तुझं पण नाव आहे आणि प्रसाद दादाचं पण नाव आहे, एपिसोडिक लिहिताना एकच नाव जातं. बरोबर. चित्रपटाचं मग लिखाण कसं होतं? म्हणजे तू पूर्वार्ध लिही, मी उत्तरार्ध लिहितो, की तू एक सीन लिही, मी एक सीन, कसं होतं हे? नाही, प्रसादाच्या डोक्यात कथा होती, स्टोरी, आपण कथा, पटकथा, संवाद हे 3 भाग असतात. सो प्रसादाच्या डोक्यात कथा होती ऑलरेडी आणि ती मला फुलवायची होती. म्हणजे त्याचा स्क्रीन प्ले आणि डायलॉग्स करायचे होते. सो ते करताना मी सुरुवातीला एक स्क्रीन प्ले तयार केला, मग त्याचं नरेशन त्याच्या समोर केलं, मग त्याने काही पॉइंटर्स सांगितले, मग पुन्हा 2nd ड्राफ्ट झाला, 3rd ड्राफ्ट झाला, 4th ड्राफ्ट झाला, असे ड्राफ्ट होत गेले. ते ड्राफ्ट फायनल झाल्यानंतर एक स्क्रीन प्ले लॉग झाला. मग जे आर्टिस्ट होते त्यांना नरेशन्स झाली, मग त्यांचेही काहीतरी पॉइंटर्स असतात जे चांगल्यासाठीच असतात. कारण काही वेळेला आपण काही गोष्टींचा विचार केलेला असतो, ते आपण आर्टिस्टना सांगतो, काही गोष्टींचा अरे हा विचारच केला नव्हता. सो तसे ड्राफ्ट झाले आणि मग फायनल डायलॉग कॉपी झाली. आणि मला एक सांगायला आवडेल इथे की ह्या फिल्ममध्ये मी नव्हतोच. ओके. जे मी आदी नावाचं कॅरेक्टर करतोय. सो फायनल डायलॉग कॉपी झाल्यानंतर ती एकदा आम्ही नरेट केली आणि ती वाचल्यानंतर दादाने मला विचारलं की आधी तू का नाही करत आहेस. सो माझ्यासारखी सिनेमाला कोण नाही बोलणार आहे, पण असं झालं की दादा करू शकतो का? तुला अरे हा तुला वाचतानाच मला कळतं की तू करू शकशील. सो तसं कास्टिंग झालं. सो लिखाणाची प्रोसेस आमच्या दोघांची अशीच आहे की त्याच्या डोक्यात काहीतरी असतं, मग ते मी फुलवतो, मग त्याला ते नरेट करतो, मग त्याच्या डोक्यात काय, म्हणजे मिळून मिसळून प्रोसेस आहे. असं नाही आहे की पूर्वार्ध तू लिही, उत्तरार्ध मी लिहितो किंवा मग सगळंच माझ्यावर टाकलंय किंवा सगळंच त्याच्यावरती आहे, असं नसतं. आम्ही एक डिस्कशन्स खूप होतात आमच्यात. पण मला हे प्रत्येक कलाकाराला म्हणजे लेखकाला स्पेसिफिकली विचारायचं आहे की लिहिताना आता समजा अंकिता नावाचं पात्र लिहिलं किंवा प्रथमेश नावाचं पात्र लिहिलं, लिहिताना आपण वेगळ्या थॉट प्रोसेसने लिहितो, वेगळ्या टोनने लिहितो, पण समोर जर ते परफॉर्मन्स नाही झालं, बरोबर,
तर प्रथमेश थोडा राग येतो की अरे मी असं नव्हतं लिहिलं, हिने असं का परफॉर्म केलं, असं होतं कधीतरी? राग नाही येत, पण असं वाटतं ना? असं होतं की अरे यार असं नाहीये ते हे, अरे यार थांब थांब थांब. मग ना सेटवर असलीस तर तू करेक्ट करू शकतेस, पण जेव्हा तू नसतेस हा. आणि तू फायनल आउटपुट बघतेस, असं होतं की अरे बापरे आता. पण ते आपल्या हातात नसतं, कारण तेव्हा ते आपण जे म्हणतो तेव्हा ते छापलं गेलेलं असतं. पण ह्या सिनेमाच्या बाबतीत तो एक प्लस पॉईंट होता की मी आणि प्रसाद दोघेही सेटवर होतो. त्यामुळे आम्ही एखादी गोष्ट जर 19-20 असेल आणि जर मला वाटली तर मी प्रसादाला सांगायचं, कारण तो डिरेक्टर आहे, की दादा हे असं नाहीये, हे असं आहे ना. मग तो दादा अरे हा थांब थांब मी सांगतो. किंवा मग त्यावेळी झालेली इम्प्रोव्हायझेशन्स, तर कधी कधी असं होतं की आर्टिस्ट इम्प्रोव्हायझेशन्स करतात, बरोबर. तर कधी कधी लेखकाला असं होतं की हे मी विचार करून झालंय, आणि कधी कधी नवीन गोष्टी पण सापडतात. सो राग नाही येत, पण जेव्हा छापलं गेलेलं असतं तेव्हा असं होतं शी यार मी तिथे पाहिजे होतं, असं होतं. असं होतं ना. म्हणजे हे आता तू या सेटवर होता फिल्मच्या, म्हणून हास्य जत्रेत काय होतं की एखादा विनोद तू खूप, एक असतं ना, मी मगाशी पण बोलले की लेखक थोडासा प्रेमात असतो त्याच्या कलाकृतीच्या, थोडासा म्हणजे थोडा जास्त असतो की मी लिहिलंय ते त्याला एक कन्व्हिन्स झाल्याशिवाय तो ते पान पुढे नाही नेत. बरोबर. समजा एखादा विनोद, समजा वनिताचं एक्झाम्पल घेऊया, वनिताला तू एखादी स्क्रिप्ट दिली आणि तो विनोद पडला किंवा तो नाही झाला तितका छान, तिने केलेत प्रयत्न, तुझी रिएक्शन त्या मोमेंटला काय असते? पहिली तर गोष्ट हास्य तर परत तेच म्हणतोय मी, जिथे अभिनेता आणि लेखक म्हणून आपण वावरतो ना तिथे तो प्लस पॉईंट असतो, मी जाऊन सांगू शकतो. कारण हास्यत्रेला ज्या स्क्रिप्ट असतात, एक तर लेखकांची मीटिंग होते, त्यात 10 लेखकांची मीटिंग, त्यात पॉइंटर्स निघतात, ही पहिली स्टेप. नंतर ते स्क्रिप्ट लिहिलं जातं, मग ते कलाकार वाचतात, ही दुसरी स्टेप. मग ते OPD ला जातं, तुला माहितीच असेल OPD, सचिन गोस्वामी सरांसमोर ती होते, ही तिसरी स्टेप. तिथे सर त्या स्किट वरती सोपस्कार करतात. आता त्याला आम्ही OPD का म्हणतो, कारण ते पेशंट सारखंच जातं. मग कुठल्या पेशंटला थोडीशी मलमपट्टी, कुठल्या पेशंटला खूप जास्त उपचार वगैरे. मग टेक्निकल होते, ही चौथी स्टेप. तर ह्या 4 स्टेप मध्ये कुठेतरी लेखकाला तर ऐकतो की हे असं नव्हतं लिहिलेलं. आणि जर तू एवढं सगळं झाल्यानंतर पण कुठे घाई गडबडीत एखादा पंच परफॉर्म करताना वेगळ्या अप्रोचने गेला, तर तिथे असं होतं की आईच्या गावात आता कसं सांगू जाऊन, असं होतं. पण ते शेवटी ते गेलेलं असतं. पण हास्यत्रेला खूप कमी वेळेला होतं असं की हा पंच, कारण तेवढे आता एवढे सगळे कमाल परफॉर्म करतात किंवा सवयीचे झाले आहेत. सवयीचे मी कशा अर्थाने म्हणतोय की 6 वर्ष करतोय, बनचुके झाले हा शब्द नाही. त्यामुळे प्रत्येकाला कळतं की हे का लिहिलं असेल, किंवा पंच लाईन कळतात प्रत्येकाला. त्यामुळे खूप कमी वेळा होता हास्यत्रेच्या बाबतीत. आणि अगदीच कधी झालं तर मोस्टली माझ्या स्क्रिप्टच्या बाबतीत मी आणि श्रमेश जेव्हा लिहितो तेव्हा मोस्टली आम्ही त्याच्यात असतो, त्यामुळे आम्ही सांगू शकतो. आणि जर दुसऱ्यांचं कधी लिहिलं तर मी मोस्टली फेरी मारतो करताना की अरे असं आहे त्याच्यात असं. पण प्रथमेश, मन कुठे जास्त रमतं, लेखक म्हणून की अभिनेता म्हणून? माझं लेखक म्हणून, कारण मी सुरुवातीला मुंबईत आल्यापासून सर्वात आधी आशिष पात्रेंकडे लेखन सुरुवात केली, आणि लेखक म्हणून मला खूप मन मोकळेपणाने गोष्टी मांडता येतात, त्यामुळे मी तिथे जास्त रमतो. अभिनय, लेखन काय म्हणतो आपण, लेखन जर मन असेल तर अभिनय हे डोकं आहे असं मी बोलू शकतो, पण मी लेखनात जास्त रमतो. पहिलं काय लिहिलंयस, म्हणजे सगळ्यात आधी तुझं पहिली कलाकृती मंचावर कधी सादर झाली, की हे तुझं पहिलं ॲज अ लेखक? म्हणून मी स्किट लिहिलेलं युथ फेस्टिवलचं, जे सोशल कॉजवरती असतं. तर मी ते, मला अजून आठवतं की यहा नियमों का पालन करना मना है, असं हिंदी स्किट लिहिलं होतं. ओके. की म्हणजे ते काय म्हणतो, उपहासात्मकच होतं की जिथे असं लिहिलं असतं की येथे थुंकू नका, आणि तिथेच पिचकारी मारलेली असते. करेक्ट. सो अशा ह्याच्यावरती होतं की हे नियम पाळले पाहिजे, पण ते आपण पाळत नाही. आणि मग त्या उपहासाने मी ते असं लिहिलं होतं की या नियमों का पालन करणं मना आहे. आणि मुंबई विद्यापीठात परफॉर्म झाल्यावर त्याला गोल्ड मेडल मिळालं होतं. वाव. आणि अशीच 3-4 स्किट माझी आशिष पात्रेंनी वाचली होती, आणि मग त्यांनी मला कामासाठी बोलवलं, आणि मग त्यांच्याबरोबर मी पहिलं दिल दोस्ती दुनियादारीला ॲज अ असिस्टंट रायटर म्हणून काम केलेलं. ओके. हा, म्हणजे पहिलं मी सिरियलचा लेखक आहे, त्याच्यानंतर मग मी हास्यजत्राला गेलो, मग मी स्किटचा लेखक झालो. त्याच्यानंतर मग मी स्किटचा लेखक झाल्यानंतर मी प्रायोगिक नाटकाचे छोटे छोटे चंगले, म्हणजे छोटी म्हणजे दीर्घांक म्हणू शकतो, आणि आता मी सिनेमा लिहितोय. किती भारी. पण मला एक सांग ना, की म्हणजे हे याला मान्य करावंच लागेल, म्हणजे मला तरी प्रथमेश हास्य जत्रेमुळे कळला. हो, करेक्ट, नो डाऊट. त्या आधी कामं केली, पण ती माझ्यापर्यंत किंवा प्रेक्षकांपर्यंत चेहरा नव्हता आला. बरोबर. आम्हाला लेखक, आपण काय करतो, लेखक ही कॅटेगरीनं आपण फार इझिली, दुर्दैव आहे आपल्याकडे ऍक्च्युअली. म्हणजे
जेव्हा फेस दिसायला लागला तेव्हा प्रथमेश कोण आहे किंवा तो किती छान अभिनेता आहे, त्याची कॉमिक टायमिंग काय हे प्रेक्षकांना कळलं. पहिला फॅन भेटायला आला की मी तुझं काम बघितलंय, कधी, केव्हा, कुठे? पहिला फॅन असं मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण मला ती एक दोन फॅन मुवमेंट सांगायचे वाटतात. एक म्हणजे मला आणि रमेशला एक मेसेज आलेला की एक काकू होत्या, त्यांच्या शेजारी राहणाऱ्या मुलाने तो मेसेज केला होता की आज त्या हसल्या, कारण त्यांचा नवरा जो होता तो आर्मीमध्ये होता आणि ते आमचे एपिसोड बघायचे, कारण ते कोकणाला बिलॉंग्स करायचे. आणि तर ते त्यांना सारखे सांगायचे की ह्यांचे एपिसोड बघा हे, आणि त्यांना एका ह्याच्यात वीरगती प्राप्त झाली, म्हणजे ते गेले, ऑफ झाले. आणि त्याच्यानंतर त्या हसल्याच नव्हत्या आणि काहीतरी 6 महिन्यांनी त्या शेजारच्या घरात बसल्या होत्या आणि हसल्या तरी आमचा एपिसोड लागला होता चिचौकाचा, आणि त्या हसल्या. सो त्यांनी तो मेसेज केला, तो मला खूप लक्षात राहतो. आणि मी जिथे राहतो बोरिवलीला, नॅशनल पार्कच्या बाजूला, तिथे मी सकाळी एक्सरसाइज करत असताना एक लहान मुलगी, म्हणजे 2री-3रीतली असेल, ती धावत आलेली माझ्या मागे, ती दमलेली खूप. आणि मी बोललो काय आलं, तर तिची मागून आई आली. ती बोलली अहो तिने तुम्हाला त्या गेटवर बघितलं, ती जवळजवळ अर्धा-1 किलोमीटर तुमच्या मागे धावत आली आहे. तर मी बोललो सॉरी, थांबत आहे तुम्ही, गाड्या वगैरे बघा. तर ती माझ्यासाठी खूप, आणि तिने मला असं सांगितलं तुम्ही पम्या आहे ना, पम्या, ते शितलीमध्ये तुम्ही काम करता, केस वर करता, एवढं त्या मुलीला माहित होतं. तर ती माझ्यासाठी खूप मोठी फॅन मुवमेंट होती, म्हणजे खूप कमाल वाटली तेव्हा. किती भारी. पण प्रथमेश, तुला असं वाटतं का की लेखकांवर आपल्या इथे खूप जास्त रेस्ट्रिक्शन्स आहेत लिहिताना? विचारांवर नसतील कदाचित, पण जेव्हा आपण पेपरवर ते विचार मांडतो तेव्हा मी असं नाही लिहू शकत कारण का भावना दुखावल्या जातील, मी या मुद्द्यावर नाही लिहू शकत कारण का काही लोक आहेत ती परत ट्रोल करतील. तुला काय, म्हणजे तुझं मत काय आहे? कारण कसं असतं, लिबर्टी नावाचा प्रकार आपल्याकडे जरा नाहीये. म्हणजे आता जे एक्झाम्पल आहे आपल्याकडे विनोद सुरूच बिलो द बेल्ट होतात कधीतरी, ते लोकांना आवडतात. पण खूप सिंपल दिलं तर लोक कदाचित तिथे खूपच साधा झाला, खूपच पांचट झाला असं पण बोलतात. आणि खूप बिलो द बेल्ट गेलो किंवा खूप वल्गर काहीतरी बोलतो, ते काही लोकांना आवडतं पण. तर लेखक म्हणून तू कसा विचार करतोस? बघ, आता जे सगळं चालू आहे त्याच्याबद्दल मी नक्कीच बोलेन की म्हणजे एक लाईन मध्ये, कारण ते खूप दळलं जाते. बरोबर. समाजभान राखून, समाजभान ठेवून केलेला विनोद हा प्युअर विनोद असं मला वाटतं. कारण आणि समाजभान सोडून केलेला विनोद हा गढूळ विनोद. बरोबर. आणि गढूळ पाणी पण आपण पित नाही. सो मला खूप असं वाटतं की तुम्ही कोणासमोर सादर करता, समाजासमोर, माणसांसमोर. माणूस मुळात समूहाने राहतो. सो तुम्ही त्यांचं भान ठेवून जर सादर केलात ना तर त्यांना ते नक्कीच आवडणार. त्यांचं भान ठेवून, त्यांना निग्लेक्ट करून, त्यांना रोस्ट करून सादर करायला गेला तर त्यांना ते नाही आवडणार. त्यामुळे ते तुम्हाला वेगळा बसवतील. सो आत्ता तू म्हणतेस की रिस्ट्रिक्शन्स आहेत किंवा काय, मीही मान्य करतो की कधी कधी आपल्याला मनात असलेलं नाही लिहिता येत आजूबाजूच्या परिस्थितीमुळे, कंडिशन्समुळे. पण ते तुला समाजभान ठेवून कसं लिहिता येईल ही तुझं हुशारी पाहिजे. तुला ते तसं मांडता आलं पाहिजे. मुळात तुझ्या मनात जे चालू आहे, तुझ्या डोक्यात जे चालू आहे ते तुला पेपरवर उतरवता आलं. आपल्याकडे खूप असे लेखक आहेत की त्यांचं म्हणजे नरेशन ऐकशील तर तू बापरे बाप वा, पण जेव्हा ते पेपरवर येतात तेव्हा ते तसं येत नाही. सो तुला ते पेपरवर नीट उतरवता आलं पाहिजे. आणि मी परत तेच तुला सांगेन, समाज भान ठेवून केलेला विनोद हा प्युअर विनोद आणि समाज भान सोडून केलेला विनोद हा गढूळ विनोद आहे. सो ते नाही केलं पाहिजे आपण. लेखक हा एक आपलं म्हणतं ना की आपल्या चित्रपटसृष्टीत एक स्तंभ आहे की ज्याला धक्का लागला की तो कदाचित कोलमडेल किंवा त्याला धक्का नाही लागला तर तो अख्खा चित्रपट उचलून नेईल. हे एका लेखकात इतकी कॅपॅबिलिटी असते की काहीकांना आता प्रेक्षक फार सुजाण झाले, त्यांना कळतं स्क्रीन प्ले काय आहे, त्यांना कळतं डायलॉग काय. मला खूप आनंद होतो जेव्हा एका कमेंटमध्ये असं लिहितात की स्क्रीन प्ले छान होता, म्हणजे प्रेक्षकांना कळतोय की स्क्रीन प्ले किती हे. जेव्हा चिकी चिकी बुबूमचा स्क्रीन प्ले लिहायचा होता, किती प्रेशर होतं, कारण का अख्खा सिनेमा तुझ्यावर, बोलतात ना की मी लिहिणार आहे आणि माझ्यावर अख्खा सिनेमा चालणार आहे. स्क्रीन प्ले हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. लिहिताना काय गोष्टी लक्षात ठेवलेल्या, कारण का एका रात्रीची गोष्ट आहे. बरोबर. सर्वात आधी चिकी चिकी बुबूम लिहिताना मी ठरवलेलं की मला कॅरेक्टर्स खूप कमाल बांधायचे. कारण आपण बघतो काही सिनेमे कॅरेक्टर्सचे असतात, तसा हा सिनेमा आहे. हा कॅरेक्टर्सचा सिनेमा आहे, कॅरेक्टर्सच्या स्वभावांचा सिनेमा आहे. सो पहिलं डोक्यात म्हणजे मी 6-7 दिवस घेतले होते दादाकडून की मी आधी कॅरेक्टर्स तयार करतो. कारण तुझी कॅरेक्टर्स म्हणजे तुला बघ ना, आपण उदाहरणं घेतो की तुला
हा हिस्साला म्हटलं की बच्चन आठवतात, हे बरोबर. कॅरेक्टर आठवतं तुला बरोबर. बच्चनचं, किंवा तुला कितने आदमी ते म्हटल्यावर गब्बर आठवतो, बरोबर. तुला असे खूप सिनेमा आहेत की तुला कॅरेक्टरवरून तो सिनेमा आठवतो. सो चिकी चिकी बुम बुम मध्ये कॅरेक्टर खूप महत्वाची होती. म्हणजे ते 6 मित्र किंवा आता तू गाण्यामध्ये जी स्टारकास्ट बघतेस ते प्रत्येक जण त्यांची कॅरेक्टर त्यांची गोष्ट घेऊन या सिनेमात येणार आहेत, या कथानकात येणार आहेत. तो सर्वात आधी तेच डोक्यात होतं की मला कॅरेक्टर पक्की करायची आहेत, मग कॅरेक्टरनुसार जी गोष्ट आहे त्यात ती गोष्ट कशी फ्लो वाईज पुढे जाईल हे डोक्यात ठेवलेलं. प्रेशर ऑफकोर्स होतं, कारण आपण म्हणतो की कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस. सो डोक्यात हेच होतं की कुठेच ही छाप पडता कामा नये की अरे 2 तासाचं स्किटच लिहिलं की हे होऊ शकतं. तर ते एक सिनेमा होता, तो सिनेमा करायचा होता. त्यामुळे आताही तू जर जेव्हा सिनेमा बघशील तेव्हा पडद्यावर सगळं सिरियसली घडतंय, पण तुला ते बघून हसायला येईल. सो आमच्या डोक्यात ते होतं की कुठेही ओढून ताणून विनोद करायचा नाहीये, गोष्ट सिरियसलीच मांडायची आहे, पण ती बघताना लोकांना हसू आलं पाहिजे. लोकांनी ते रिलेट केलं पाहिजे, अरे यार माझ्याबरोबर हे असं घडलंय, तेव्हा असं झालं असतं तर केवढं. ही गोष्ट आहे म्हणून मी म्हणजे ह्या सिनेमाला मी 3D सिनेमा म्हणतो, कारण ही गोष्ट तुझ्या माझ्यातली आहे. तुझ्या म्हणजे ती जी 6 कॅरेक्टर्स आहेत, ते 6 मित्र आहेत, तुला त्या 6 मित्रामधला एखादा कोणतरी रिलेट होईल, तुला की अरे यार आमच्या शाळेमध्ये पण असं कोणतरी आहे. सो डोक्यात तेच ठेवलेलं की आधी कॅरेक्टर्स बांधली, मग ती कॅरेक्टर्स त्या गोष्टीमध्ये कशी फ्लो वाईज पुढे जातील. म्हणजे मला सांगायला आवडेल की खरं आधी 7 मित्र होते, अच्छा, त्याच्यानंतर मग एकाचं काम असं झालं की नाही नाही ह्याची गरजच नाही, त्यामुळे ते एक कलाकाराचं करिअर आम्ही बंद केलेलं आहे त्याच्यामुळे. पण डोक्यात ते होतं, प्रेशराईज होती गोष्ट, कारण तेच की स्किटचा लेखक जेव्हा सिनेमा लिहायला बसतो तेव्हा ते पहिलं तेच येऊ शकतं की अरे 2 तासाचं स्किट तर नाही ना होणार. सो पण ही भीती होती का, म्हणजे असेलच भीती, कारण का 6 वर्ष ज्यांनी हास्य जत्रा करताना कलाकारांना बघितलंय, ते पडद्यावर पण कदाचित तो अभिनय सेम वाटू शकतो प्रेक्षकांना. बरोबर. लिहिताना तेवढीच तू काळजी घेतलीस की तीच वाटू नये, म्हणजे बरोबर. वनिता त्याच्यातलीच वनिता वाटू नये, बरोबर. किंवा प्रसाद दादा त्याच्यातलाच प्रसाद दादा वाटू नये. सो हे सगळं लिहिताना ऑन फ्लोर असणं हे तितकंच महत्वाचं होतं, जो तू होतास. तू किती वेळ सांगत गेलास की वनिता सेम होत्या, हे किती वेळा झालं? खूप जास्त वेळ नाही झालं, कारण माझ्या आणि दादाचं डिस्कशन्स खूप झाले, त्यामुळे त्यालाही माहिती होतं कुठल्या कॅरेक्टर काय करणार आहे, कुठल्या काय. डायलॉगच्या बाबतीत एक 3-4 वेळा झालं, म्हणजे प्राजक्ताला एक डायलॉग घ्यायचा होता, सो तिला तो टोनच सापडत नव्हता, आणि तिला नरेशनला मी तो टोन सांगितला होता. सो मग एका पॉईंटला ती असं तिने केलं की तू बोल मग मी मागून बोलते. सो 3-4 वेळा असं झालं, डायलॉगच्या बाबतीत झालं, कॅरेक्टर्सच्या बाबतीत कधीच नाही झालं की तुझं हे असं आहे, तुझं हे तसं आहे. पण डायलॉगच्या बाबतीत 3-4 वेळा झालं की अरे हे ह्या टोनने लिहिलं होतं, एक टोन तिथे काय म्हणतो काम करताना ऑन फ्लोअर एक टोन चेंज झाला, आणि ते मला हा करेक्ट इथे हा टोन, म्हणजे मी जो आधी दिलेला तो टोन नाही लागणार, इथे हाच टोन लागेल. सो 3-4 वेळा झालं, पण हे खूप कमी वेळा झालं, कारण त्याचं आणि माझं आधीच ठरलं होतं आम्हाला काय करायचं. अगदीच एक शेवटचा प्रश्न जो खूप महत्वाचा आहे, की हे सगळं करतोय, हास्य जत्रा करतोय, चित्रपटासाठी लिहितोयस, डायलॉग करतोयस, घरच्यांचा किती सपोर्ट आहे, आणि प्रथमेश आज इथे आहे तो कोणामुळे? घरच्यांचा खूप सपोर्ट आहे मला, म्हणजे खरंच खूप सपोर्ट आहे. म्हणजे पहिल्यापासून मी ह्या रत्नागिरीतून मुंबईत आल्यापासून माझ्या आईबाबांचा, माझा भाऊ रोहित यांचा मला खूप सपोर्ट आहे. आई बाबा आणि घरचे हे आपल्यासोबत असतातच प्रत्येक वेळी, पण मी एका व्यक्तीचं नाव यावेळी आवर्जून घेईन. माझी बहीण आहे पूजा नावाची. मी मुंबईत जेव्हा आपल्याला सांगतात ना की अरे हे भिकेचे डोहाळे, अरे यार फिल्म इंडस्ट्रीत कोणाचं करिअर होतं, त्यावेळी ती माझ्या मागे खूप ठामपणे उभी होती. तिने मला असं सांगितलं की तुला वाटतं ना कर, आणि तिने मला, तुला सांगायला आवडेल, तिने मला कालच फोटो पाठवलाय माझ्या सिनेमाच्या पोस्टरचा, की जे करायला आला होतास ते तुझं झालं, कॉंग्रॅच्युलेशन्स, नेहमी सोबत राहू. सो आई बाबा, माझा भाऊ रोहित आणि पूजा, त्यांच्यामुळे मी आज इथे आहे सांगेन. अगदीच, म्हणजे ज्यांनी जे असं ना की आयुष्यात प्रत्येकाच्या खूप असे लोक असतात की ज्यांना आपल्याला पुढे नसं जाऊ द्यायचं, किंवा एक असं ना काही नाही होणार, त्यांना माहिती आहे आपल्यात पोटेन्शियल असतं, पण असं म्हणतात ना काही नाही होणार, त्यांना जेव्हा आपण हे पोस्टर दाखवून प्रूव्ह करतो ना की हे बघ नाव आलं, ती आय गेस ते एक्साइटमेंट काहीतरी वेगळीच आहे. करेक्ट. म्हणजे आता मला काय कोणाला उत्तर द्यायची नाहीयेत, पण तेच की मुळात बाहेरून आलेली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी, की कोणी कितीही बोलू दे, तुम्हाला जर विश्वास असेल ना तुमच्यावर, आणि तुम्ही जर पॉझिटिव्ह असाल ना, तुम्ही जगात काही करू शकता. कारण तुम्ही कोणाला जरी उत्तर द्यायचंय म्हणून एखादी गोष्ट करायला गेलात ना, तर नाही, तुम्ही स्वतःसाठी करा, आणि बाकी काय तो असतोच सोबत प्रत्येक वेळी. कारण आता बघा, तूच माझ्याशी एवढं पॉझिटिव्हली बोलतेस,
अशी पॉझिटिव्ह माणसं असतातच की निगेटिव्ह माणसांना बघण्यापेक्षा पॉझिटिव्ह माणसांशी बोला, तुम्ही पॉझिटिव्हच कराल ना सगळं. सो स्वतःसाठी करा आणि आईबाबांसाठी करा. अगदीच. आणि थँक्यू सो मच. हा इंटरव्ह्यू खरं तर प्लॅन नव्हता, पण मी प्रथमेशला बघितलं आणि मला तुला म्हणजे खरं खोटं वाटेल की 1-1.5 वर्षांपूर्वी मी PR ला फोन केलेला, मला प्रथमेशचा इंटरव्ह्यू करायचा आहे. तुला अगं हास्य जत्रा बंद झालं, आता कसा करणार तू? म्हटलं कुठूनही दे, मला करू दे प्रथमेश रमेशचा इंटरव्ह्यू. तर तो इंटरव्ह्यू झाला नाही. ओके ओके. मी सेटवर आले, पण सेटवर तुम्ही सुपर बिझी असता, तुमचे रिहर्सल्स असतात आणि लेखक असल्यामुळे तू अजूनच बिझी असतो. तू सतत त्या OPD मध्ये असतो. म्हणजे मी 2दा-3दा आली तर तू मोठे सरांच्या, गोस्वामी सरांच्या इथे होता. आपली भेटच झाली नाही. आणि आज जेव्हा भेट झाली तेव्हा मी सकाळपासून ठरवून आलेले की आज काही झालं तरी आज सगळी टीम दुसऱ्या इंटरव्ह्यूला गेली आणि मी प्रथमेशला थांबवले की मला हा इंटरव्ह्यू करायचाच होता. कारण का लेखकांसाठी एक इंटरव्ह्यू असणं हे मला खूप आवडतं. त्यांचे विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचावे, त्यांनी कोणत्या थॉट प्रोसेसने ही कलाकृती तयार केली आहे हे खरं तर प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि थँक्यू सो मच. मला पण खूप भारी वाटलं. मुळात मला इंटरव्ह्यू वाटला नाही, मला गप्पा काय. आणि हे ना सगळेजण बोलतात की अगं गप्पा मारल्या, पण खरंच मला मी कुठलंच प्रेशर, म्हणजे मी असा पहिल्यांदाच बसलोय की मी खरंच प्रेशर न घेता बोललोय जे काय तू विचारले असते. त्यामुळे मला पण भारी वाटलं. खूप मस्त. थँक्यू सो मच. असेच वेगवेगळ्या स्टुडिओमध्ये असेच तुझ्यासोबत इंटरव्ह्यू होत राहू देत आणि वेगवेगळे प्रोजेक्ट्स तू घेऊन यावेत की अंकिता हा प्रोजेक्ट येतोय, आज आपण इंटरव्ह्यू करूया. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू अंकिता. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.